रास्तों के आईने में लापता एक जिंदगी झांक रही थी। वक्त की तन्हा निगाहें गुमशुदा उस जिंदगी को ताक रही थी। जिंदगी ने मुड़ के देखा, चौखटों के दायरे में अजनबी सा ख्वाब था। सामने थी बंद गलियां, मौत पर भी नकाब था। यूं टहलती, चलती, थमती, बेवजह वो जिंदगी हाँफ रही थी। रास्तों के आईने में लापता एक जिंदगी झांक रही थी। जिंदगी के दिल पे गूंदा एक पता था, भूल आई वो कहीं या खुद पता ही बेवफा था। पांव अंधे पड़ न पाए, मोड़ पर वो मुड़ न पाए। कभी घायल, कभी खारिज, बेमुकद्दर जिंदगी भाग रही थी। रास्तों के आईने में लापता एक जिंदगी झांक रही थी। वक्त की तन्हा निगाहें गुमशुदा उस जिंदगी को ताक रही थी। चमकणारं गजबजलेलं शहर, सतत वाढणारी, सतत वाहणारी गर्दी, फक्त वेळ आणि वेग मानणारी वाहने, वेगाशी वेग, वेळेशी वेळ जुळवून धावत राहणारे आपण सगळेच. पण क्षणभर वेग कमी केल्याशिवाय या गर्दीत थांबून गेलेले आपल्यातलेच काही जण आपल्याला दिसतच नाहीत. त्यांना वेग नाही, कारण वेळेचं भानच नाही. आपली गर्दी वाहत राहते, पण ते अदृश्यच राहतात, गर्दीत एकाकी, हरवलेले. हे कोण असतात? कुठून येतात? ते आपल्या लोकांना सोडून आलेले असतात की त्यांचं आपलं कोणी नसतंच? ते गर्दीत हरवून जातात की त्यांना कोणी शोधतच नसतं? ते आपल्याला दिसत नाहीत की आपण त्यांच्याकडे पाहतच नाही? वेडा, पागल, मेंटल, भिकारी, भटके, मनोरुग्ण अशी वेगवेगळी नावं आपण त्यांना दिली आहेत. कुणी त्यांच्यावर हसतं, कोणी चिडवतं, कोणी भीक देतं, कीव करतं, कुणी घाबरतं, टाळतं, कुणी दुर्लक्ष करतं. त्यांचं बडबडणं, हसणं, शिव्या देणं, एकटक पाहत राहणं, सामाजिक भान विसरून वागणं, हे बाह्यरूप आपण सगळेच पाहतो, पण त्यांच्या मनातलं कोणालाच दिसत नाही. कदाचित त्यांना स्वतःलाही आपलं मन सापडत नाहीये. त्यालाच शोधत ते एका वेगळ्याच जगात फिरत राहतात. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, पण वाट एकच, गर्दीत हरवलेली. प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या, पण व्यथा एकच, मन हरवल्याची. ही गोष्ट आहे अशाच काही सापडलेल्यांची आणि बऱ्याच अजूनही हरवलेल्यांची. मैं कलकत्ता की हूँ. मम्मी पूछ रही थी ससुराल जाना है कि नहीं है, तो मैंने इतना ही मम्मी बोली. मैं गुस्सा से बैग तैयारी था, मेरा पैसा वैसा था, लेकर गुस्सा से चल पड़े. तो वहाँ से फिर निकल के आए पैदल. बहुत दूर स्टेशन आए, स्टेशन से आकर और गाड़ी पे बैठ गई. इतना सोचा था दिल्ली की गाड़ी पकड़ेंगे. उसके बाद जब दिल्ली उतरे कि बम्बई उतरे, ध्यान नहीं पड़ा मेरा. इतना भी ध्यान नहीं पड़ता जो गाड़ी ढूंढूं कि घर जाऊं, कि ध्यान में नहीं पड़ा. मैंने बैग वैग चोरी हो गया, पैसा भी चोरी है, क्या करूं अकेले. भीख भी नहीं मांगते थे किसी जो पैसा दूँ. फिर बाज़ार मिला. अब वहाँ से बहुत सा डांसर चल रहा, बहुत. मैं वहाँ जा पहुँचे, बोले डांस करेगी? बोला आता है, तुम करो ना. लेडीज़ कर रही हूँ. बोले तुम करो ना. मतलब कुछ मिलेगा? बोले हाँ पैसा मिलेगा, हम पैसा देंगे तेरे को, तो फिक्र मत कर, थोड़ा सा मेरा साथ डांस कर. तो एक जना आया धूमधाम से, बोले ये इसको कपड़ा से थोड़ा सा मैला हो गया मेरा. तो धूमधाम से आया, बोले इसको क्यों पूछ रही है, कपड़ा मैला है, यहाँ क्यों आया, इसको भगा भगा. और सुबह को मारते भगा रहा, वो मार खाई. वहाँ जागा असल्या कोणाची काही भीती नाही ना. झोपून गेल्यावरच भीती होती. चहा पोह्याच्या हातगाड्या होत्या ना, ते देत होते खायला. दिवसभर 11 वाजेपर्यंत त्यांच्या तिथं गर्दी असायची. संध्याकाळी मग 11च्या नंतर जागं राहायचं. तारेची कसरत असल्यासारखं तिथं रस्त्यावर. रागानेच बाहेर आणले होते.
बाहेर थांबल्यावर म्हणायला नाही आले तू का बाहेर थांबली, तू का बाहेर रस्त्यावर राहते म्हणायला नाही आले. हाकललं की लगेच मी बाहेर निघाली. दिराने हाकललं ना, मी लगेच बाहेर निघाले. थांबलेच नाही तिथं, लगेच घराबाहेर निघाले. कुठे गेला? रस्त्यावर. The Incense program basically grew out of this idea of responding to the needs of people with severe mental illnesses like schizophrenia, who are in a sense abandoned by their families, by society, by the state, and live in a highly precarious and highly vulnerable situation. एक तर त्या माणसाकडे स्वतःच्या काही क्षमता नाहीत. अनेकदा अनेक वर्ष झालेली असतात ते कुटुंबातून बाहेर पडलेले असतात. त्याला समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक अशा स्वरूपाचा आहे. शासन संस्था, पोलीस, इवन न्यायालयांचा दृष्टिकोन देखील त्यांच्याकडे बघण्याचा तितकासा आरोग्यपूर्ण नाही. बेसिकली स्वतःला मानसिक आजार असणं, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं भान गमावलेलं असणं, आपण काय करतोय, कुठे आहोत, याचा संदर्भ जेव्हा नसतो तेव्हा मदतीसाठी कुणाला तरी हाक मारणं हे त्या माणसाला शक्य नसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का सिस्टीम इतकी इन्सेन्सिटिव्ह असेल तर यांच्यापर्यंत उपचार पोचणं खूप कठीण आहे. Unfortunately, in India, the reality is that we don't have a system which is available, accessible, affordable to people, and that is the biggest single reason why people are denied treatment. They cannot access treatment, and one of the consequences of not getting treatment on time is homelessness, when the capacity of the family to care for the person is completely exhausted. ती भटकायची आणि ते भटकायची ते आमच्या घरापासून 1-1.5 किलोमीटरचाच एरिया होता. मुलांना कसं वाटतं की ती आपल्याकडे येऊ नये किंवा आपण तिच्याशी संपर्कात राहू नये. ॲक्च्युली तिला तो मानसिक आजार होता, त्याच्यामुळे ती भटकत होती. पण हे यांना ते काही नाही, तिला तिचं म्हणजे कुठल्याही प्रकारची माहितीसुद्धा घेत नाहीत ते. आणि स्वतः तिचं नवरा तर कधीही विचारायला येत नाही किंवा त्याचे इतर नातेवाईक बाकी सगळे. 1-1.5 वर्ष मी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा भेटायचो. नंतर मला ते बघायला म्हणजे हे वाईट वाटायचं. मी तेवढ्याकरता त्या मार्गाने म्हणजे कधी जाण्याचा प्रयत्नच करत नव्हतो. माझ्या पत्नीला सुद्धा म्हणजे मुलांना त्याचा काही धोका आहे का हा तिच्या मनात एक साहजिक विचार येऊन गेला. आणि माझ्याही मनात तो आला होता. फक्त मी एक तिला सांगितलं होतं की सावध राहणं हा एकच पर्याय आहे जर का आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं असेल तर. परंतु 2 मनोरुग्ण एका वेळेला घरात ठेवणं हा एक आमच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मला तर वाटते मुद्दाम करायची ते, पण मुद्दाम पण नाही. पण ती काय करायची, सारखी रस्त्याने हिंडायची, आंघोळ कर म्हणलं की मारायचे, मला दगडी मारायचे, बडबड करायची मोठ्या मोठ्याने घरात. बाहेरच्या लोकांना पण काम पकडावं तरच खायला आहे. अशा परिस्थितीत कामातच वेळ जातो ना. माझी काहीच तक्रार नाही, फक्त मला पण जरा त्रास व्हायला लागला ना तेव्हा गोळ्या चालू केल्या ह्या लोकांनी. I would be surprised even if we are currently tapping 10 to 15% of the actual number of people who suffer from mental illnesses. The rest of them is unaccounted for. Unaccounted means they just either managing themselves or we find them on the street. That's a treatment gap that we see. एक ऐसी स्थिति आती है परिवार के सामने जब उनको तय करना पड़ता है कि क्या मैं इनकी देखभाल करूं या बाकी परिवार की देखभाल करूं. कोई भी परिवार को ऐसा चॉइस करना बहुत ही बेरहम चीज़ है. लेकिन क्योंकि हमारी सिस्टम नहीं है इसलिए हम खास करके देखते हैं जो होमलेस होते हैं वो ग्रामीण क्षेत्र से आते हैं, गरीब परिवारों से आते हैं, जिनकी देखभाल करने की जो क्षमता है वो ख़त्म हो चुकी है. शहर में भी लोग होमलेस होते हैं क्योंकि इंडिया की जितना भी हम मेंटल हेल्थ सिस्टम बताएं उसका 70 से 80% प्राइवेट सेक्टर में है. तो आपको पैसे देके डॉक्टर को दिखाना पड़ेगा, दवाई खरीदना पड़ेगा. और क्योंकि ये लॉन्ग टर्म बीमारी है, इसको कोई गरीब अगर कोई परिवार हो तो 1 बार जाएंगे, 2 बार जाएंगे, लेकिन लंबे समय तक इसको कंटिन्यू नहीं कर पाते. पूर्वीपासूनच समाज मानसिक आजारांकडे साशंक दृष्टिकोनातूनच पाहत आलाय.
भीती, घृणा, संशय अशा नकारात्मक भावनांनीच सहसा मनोरुग्णांकडे पाहिलं जातं. आपल्या देशात मानसिक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आणि अस्तित्वात असलेल्या व्यवस्थांवरच्या अविश्वासामुळे लोक अंधश्रद्धेकडे वळतात. आपलं माणूस काहीही करून बरं व्हावं म्हणून ते आपला वेळ, पैसा आणि विश्वास खर्च करत दारोदार फिरतात. दरम्यान रुग्णाची परिस्थिती मात्र खालावत जाते. अरे मैं तो पूरी पागल थी, मेरे को कोई देखता था तो बहुत डेंजर दिखती थी मैं, कोई छूता पकड़ता नहीं था मेरे को बाबा लोग झाड़ते फूकते थे, कलमा पानी पिलाते थे, ताबीज़ बांधते थे, चिल्ला बांधते थे और भभूत खिलाते थे. कुछ समझ में नहीं आता था और कान में आवाज़ आता था, कुछ बोलता था, खटिया पलंग हिलता था और खाना खाती थी वो थाली हिलता था. बहुत कुछ होता था मेरे को. बहुत परेशानी से, डर के कारण मैं भाग गई घर से. तो इधर मैंने दवा पानी किया और क्या है, पास में रहो तो कुछ असर होता है और दूर में रहो तो असर नहीं होता ना. तो इधर आ गई, तो इधर जब से आई तब से मेरे को कुछ नहीं हुआ और उधर एक बार भाग के गई थी तो फिर से पागल होके आई मैं. पाय मुरगळला असेल तर मला वाटतं मलम लेप घरातल्या घरात आपण लावू शकतो, पण फ्रॅक्चर झाला असेल तर मात्र डॉक्टरकडेच जायला लागतं. तसंच मनामध्ये थोडे मोच आली असेल तर ते या सगळ्या पातळीवरती बरं होऊ शकतं, पण मनात जर फ्रॅक्चर झालं असेल तर त्यासाठी तज्ज्ञाकडेच जायला लागतं. मानसोपचार तज्ज्ञांनी देखील हे समजून घेणं आवश्यक आहे की आपण जी भाषा बोलतो ती भाषा ही इथल्या समाजाला अपील होणारी असली पाहिजे आणि तरी देखील शास्त्रीय असली पाहिजे. पागलखाना, बऱ्याच शब्दात मेंटल हॉस्पिटल किंवा मानसोपचार केंद्र, ह्याचं चित्र सिनेमा आणि इतर प्रसारमाध्यमांनी अतिशय विकृत असं करून ठेवलंय. शिवाय ही संस्था इतर समाजापासून नेहमीच वेगळी आणि बंद ठेवण्यात आली आहे. शहाण्या माणसाला कोर्टाच्या पायरीसारखंच मेंटल हॉस्पिटलची भिंतही ओलांडू लागू नये असा समज सर्वत्र रुजलाय. म्हणून समाज मनात मेंटल हॉस्पिटल हा थट्टा किंवा भीतीचाच विषय बनलाय. त्यांची खरी परिस्थिती त्या उंच भिंतींमागे दडून राहते आणि आपणही त्याला सोयीस्करपणे नजरेआड करतो. एक रात ले जाके कुलूप में लगा दी, एक रूम में कुलूप लगा दी, खोल रही भी नहीं, जो बाथरूम उतरने जाएगी कहीं नहीं, कहाँ क्या करूँ. तो बोले खाना वाना भी नहीं खा रही, रो रही हूँ, खूब रो रही हूँ. हम बोले मेरे को बंद कर, जेल में है, क्या है, पुलिस लाया, जेल में बैन कर दी, पूछताछ कुछ भी नहीं करी, बंद करके छोड़ दी. तो बोले खोलो ना, मेरे को थोड़ा सा देर खोलो, बाथरूम उतरूम जाएंगे, मुंह हाथ धोएंगे, पानी पिएंगे. बोला नहीं अभी नहीं खोलेंगे, जब तक डॉक्टर देखेगा नहीं खोलेगा नहीं. फिर दूसरा दिन खोली, नहाने के लिए ले गए. तो फिर एजोरेश करके फिर मालूम हो रहा है ये हॉस्पिटल है. एकीकडे व्यवस्थांचा अभाव आणि दुसरीकडे मानसिक आजारांबद्दलचे गैरसमज यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला गुंतागुंतीचं करून ठेवलंय. इन्सेन्स प्रकल्प मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना मानसोपचारांच्या सुविधांशी आणि तसंच समाजाशी जोडण्याचं काम करतो. इतर शारीरिक रोगांप्रमाणेच मनाचे रोगही शास्त्रीय औषधोपचारांनी बरे होऊ शकतात. तीव्र मानसिक आजार होणं म्हणजे आयुष्य संपणं असं नाही. याबद्दल समाज जागृतीचं कामही या प्रकल्पातून केलं जातं. शासन, शास्त्र आणि समाज हे एकत्र आले तर या प्रश्नांवर तोडगा सापडू शकतो. या तत्वावर इन्सेन्स प्रकल्प आधारलेला आहे. काका नमस्ते. आम्हाला असं कळालं होतं की इथे एक मानसिक रुग्ण आहे, मनोरुग्ण, वेडा म्हणतो आपण त्यांना, असा गुटखा आहे. CHW जे आमचे आहेत ते रस्त्यावरती जातात, लोक शोधतात की ज्यांना मानसिक आजार असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. नंतर दुसऱ्या टप्प्यावरती त्यांना कुठल्या तरी एका जागी जिथं त्यांना बेसिक गोष्टी सगळ्या मिळतील आणि उपचार मिळतील तिथे ठेवणं. पॅरलल काही उभं करण्याऐवजी शासन ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना ती जबाबदारी घ्यायला आपण उद्युक्त करायचं असं आम्ही ठरवलेलं होतं. रिजनल मेंटल हॉस्पिटल येरवड्याच्या बरोबरीनंच आम्ही हे करायचं ठरवलं. मानसिक आरोग्य हा फारच दुर्लक्षित घटक होता पूर्वी, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता राज्य शासनाची पण आम्हाला भरपूर मदत मिळते, ग्रँट आवश्यक ती ग्रँट मिळते
आणि या ठिकाणी आपण सर्व रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी पुरवतो. या रुग्णांना तुम्ही डायरेक्टली आणून हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही. मेंटल हेल्थ ॲक्टनुसार तुम्हाला पहिल्यांदा पोलिसांच्या मार्फत ते सगळं करायला लागतं. न्यायालयासमोर त्यांना उभं करायला लागतं. मग न्यायालय ऑर्डर देतं मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्याची. The other group of people were people who were receiving treatment in mental hospitals. They had got better, but because of a lack of exit options back home or wherever else, they've been stuck in the hospitals for very long periods of time. तो समीका दीदी जाती आती है, देखती हूँ. ओगिनी दीदी 3-4 जनी को संभाल रही हूँ, वो देखती हूँ मैं, रोज़ ध्यान से देखती हूँ उनको. तो एक दिन मैं पूछ रही हूँ, आप कहाँ की हो? ओगिनी दीदी से, आप कहाँ की हो, कैसी हो? तो बोले ये लोग हम संभालते हैं. तुम कहाँ रहते हो? मतलब ऑब्जर्व में रहती हूँ मैं. कब आए, कैसी आए? हमने पुलिस लाया, देखो ना सिस्टर से आया से पूछ रही कौन है, कब आए, कैसी आए? तो बोले ऐसी है, खूब ठीक है ये, और पता कैसी बता रही? बोले हाँ बता सकेगी. पूर्वीचं किती आठवतं आहे, काय काय सांगू शकतो याच्या अनुषंगाने मग पुन्हा त्याचं नाव विचारणं, एकदा पत्ता विचारणं, तो कन्फर्म करणं. जर का आपल्याला असं वाटलं की हा बहुतेक पत्ता आता बरोबर सांगतोय कारण ह्याचे सिम्पटम्स कमी झालेले दिसत आहेत, तर तो ट्रेस करण्यासाठी प्रयत्न करणं. मग कुटुंबियांशी बोलणं, मग त्यांच्या मनाची तयारी करणं आणि त्यांना कुटुंबापर्यंत परत नेऊन पोचवणं. आपल्या घरून रस्त्यावर येणं आणि मग पुन्हा रस्त्यावरून आपल्या घरी परतणं हा एक लांब, कठीण आणि एकाकी प्रवास आहे. हा प्रवास थोडा तरी कमी खडतर करायला वेगवेगळी माणसं आपापल्या परीनं कसा हातभार लावू शकतात याचं उत्तम उदाहरण छबुताईंच्या गोष्टीतून मिळतं. ही गोष्ट पुण्याहून सुमारे 780 किलोमीटर दूर नागपूरच्या खैरे पन्नासी गावाहून सुरू होते. सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम म्हणजे छबोबाईलाच झाला. पागलखान्याचा औषधोपचार चालू झाल्याच्या नंतर आता माझ्यामध्ये जेवढी जमलं तेवढी मी औषधी आणून द्यायचा प्रयत्न केला ना, आणूनच देऊ. आणून देता देता मग आईची तब्येत तशीच झाली. आई बी हे मग ते दोघीला बी औषध दिलं. माझी बी तब्येत खराब झाली. सगळ्याच्या तब्येती खराब, म्हणजे अस्ताव्यस्तच घर झालं होतं हे पूर्ण. त्याच्यानंतर माझी आई वारली विहिरीत पडून. मग हिची औषधी चालूच होती. कोणीच ज्याला म्हणणारच आहे का बहिणीच्याच मागं घुमान का बा. मग मी माझ्या भाषाला औषधी आणायला सुरुवात दाखवून दिलं त्याला, इथे ते मिळते म्हणून. यांनी का केलं, 2-4 महिने आणली औषधी आणि 2 महिन्याचा फळ पडला मग तिच्या औषधीचा. तर आणखी तिच्यावर टेन्शन आलं. आमच्याकडे म्हणजे तिरस्कारानं, म्हणजे पागल आहे बाबून हिच्याकडे तिरस्कारानं कोणीच नाही पाहिलं आमच्या गावाला. आमच्या गावाला खूप सपोर्ट मिळाला. हे ज्या वेळेस खूप पागल झाली होती, मी पण पागल झालो होतो, मला पूर्ण गाववाल्यांनी सपोर्ट देऊन सण्याने मला पोलीस स्टेशनला भरती केलं. कोर्टाच्या आदेशानुसार मला भरती करण्यात आलं. तसंच मग हिची तब्येत खराब झाली, तर हिला बी पोलिसाच्या मार्फत गाववाल्याचा खूप सपोर्ट मिळाला. पागल झाली म्हणजे काय काय करायची, साधारण काय काय व्हायचं? झोपून राहायचे तर ते कोणाला दिसून नाही द्यायचे, शिवा द्यायचे. शिवा दिलेल्या म्हणजे बघतीच्या तर कोणीच नाही राहतं. मग आपण बाई छबो हे खाणं मा, ते खाणं का, तूच खाणं, मी खातो, जराचं खाणं मा, जराचं खाणं मा. असं करता करता तिची खूप जास्ती तब्येत होऊन गेली. मेडिकलला भरती केली. याला पहिलं केलं होतं आणि त्याला मग मागवत केलं. मी नाही ऑटो थांबवला होता ना, हे छेबी म्हटलं घ्या येईल ऑटोत. म्हटलं दगडं घेतले तिने मोठे मोठे माराले. मग ऑटोला म्हणे नसलं मारून देईन म्हणे, तर मग आणलंच नाही. तवाच निष्ठून गेली मग ती. परंतु हे हरवल्याच्या नंतर माझा जीव केव्हा केव्हा दिसते आणि केव्हा केव्हा नाही, केव्हा केव्हा दिसते आणि केव्हा केव्हा नाही. म्हणजे मेन गोष्ट आपल्या घरी आली पाहिजे, हे याच्यावर जास्त लक्ष होतं आपल्याला. मी कोण्याही गावाला जावं, कुठे जावं, घुमण्याकरता कुठं जिथं गेलो तिथं पोलीस स्टेशनला याला त्याला सांगतच राह. बसमध्ये सुद्धा नागपूरमध्ये बसमध्ये गेलो तर मी आपली एक कार्ड घेऊन सन्याने असं 10 लोकांना दाखवत राह का हे माझी बहीण हरवली आहे, हिचा पत्ता लागला तर सांग द्या, हे माझी बहीण हरवली आहे. मी अशी फिरतच राहतो, एवढं आठवत मग काही नाही आठवत. ते मला नेलं कोण ते नाही मालूम, पुण्याला हिंडतच राहू. गाठोडं गिटोडं आहे माझ्यापाशी, आठवते मला ते कपड्याचं गाठोडं आहे. काय काय होतं आणि काळजी तिला गटुडं फार प्यारा असायचं. त्यामध्ये चपला सगळ्याच्या आणलेल्या, कपडे काय काय घाण वास की तिला आवडत नसायचं, घाण वासायचं. तरी पण एक वेळेस उर्मिला आणि तिच्याबरोबर एक तिची साथीदार होती आणि तिला ती तिथं बँडला भेटलेल्या दिसल्या.
मग त्यांच्या पाठीमागं मी गेले. मग विचारलं त्यांना काय म्हणजे तुम्ही तिला भेटतात. मग ती म्हणे आम्ही संस्थेचे आहेत आणि आम्ही रस्त्यावरचे पेशंट असं त्याला आम्ही नीट करतो. मग मी उर्मिलाने इथं असं आंघोळ घातली तिला नाही का, इथं दगडाची इथं आडोशाला आंघोळ घातली, इथं तिच्या जटा कापल्या नाही का, हातातले दोरे गळ्यातलं खूप असं काय काय होतं ते सगळं काढलं, त्याला उवा वगैरे झालेलं होत्या ते काढून टाकल्या अशा म्हणजे नाही का. ती भेटायला इथं आली होती आम्हाला जाताना मला भावाला घेऊन आली होती. मग भावाला दाखवलं ना ती मी इथं राहायचे सगळं सांगितलं यांनी मला. खूप सांभाळलं, खूप चांगलं चांगलं जेवण म्हणजे आम्ही जेवणातलं जेवण द्यायचं ना, असं वेगळं किंवा शिळं असा प्रकार नव्हता. तुमचं घर सापडलं तेव्हा कसं झालं सगळं? हो आम्हाला खूप बरं वाटलं. एक काहीतरी चांगलं काम आमच्याकडनं घडलं असं वाटलं. गावातले लोक म्हणायचे की छबूबाई आतापर्यंत नाही आली बा घरी, तर आता ते मरम पावली असेल. नाही ते आम्हाला माहित होतं की ते मेली नाही आहे, ते जिवंतच आहे, पण असं कुठं नाही कुठे असेल असं आम्हाला अंदाज होता. जेव्हा यांचा फोन आला यांचावाला तेव्हा आम्हाला खूप खुशी वाटते. नाही घरचा व्यक्ती जर घरी पागल आहे म्हणून त्याला लावारी सोडून देणं हे तर शक्य नाही बाबा माझ्यापरी. आता तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तिला औषधोपचार करणं, तिला दवाखान्यात नेणं हे तर आपलं काम आहे, करायलाच पाहिजे. जर कुटुंब त्यांचं सापडलं आणि ते कुटुंब त्यांना स्वीकारायला तयार झालं तर उत्तम, पण नाही तयार झालं तर मग मात्र त्यांच्या घराचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं चॅलेंज आमच्या समोर होतं. What I feel is, more than the medication, what they need is understanding and love, and that's what we are trying to offer them. असं एक घर बाहेर असण्याची गरज आहे की जे हॉस्पिटलपासून दूर आहे, सो त्यांनी स्टिग्मा कमी व्हायला मदत होईल. लोक तिथे येतील, राहतील, योग्य ती ट्रीटमेंटही घेतील आणि समाजामध्ये राहण्यासाठी इंडिपेंडंटली जगण्यासाठी आवश्यक ती सगळी स्किल्स त्यांना मिळतील. म्हणूनच आम्ही त्याला सपोर्टेड कम्युनिटी हाऊस म्हणलं. काही दिवस त्यांना तिथे सपोर्ट मिळेल आणि त्यानंतर ते इंडिपेंडंट होतील. गोळी खाली इन्सेन्सकडे सध्या फक्त महिलांसाठी सपोर्टेड कम्युनिटी हाऊस आहे. It is a wonderful experience to bring the women who are getting cured to Unnati Niwas, where we can send these women to work, and it is so good for them when they start earning their own money, and they feel so proud. So that's a very good step that Parivartan and Maher has taken together. It's what a wonderful experience. We are aware that the whole intervention that we're doing is just a drop in the ocean. It caters to a very small number of the very large pool of, we don't even know how large the pool is. So what we could do with our limited resources is to put together a system, a pathway that seems to work for a lot of people, and we are working closely with the government, and we are trying to bring together stakeholders who are important in this whole pathway. या व्यवस्था जोपर्यंत समाजामध्ये तयार होत नाहीत की जिथं तुमच्या घराच्या जवळ लवकरात लवकर कमी खर्चामध्ये प्रभावी शास्त्रीय असा उपचार मिळेल, तोपर्यंत मला वाटतं की नुसतं होमलेस मेंटली लोकांसाठी काम करून हा प्रश्न सुटणार नाही. झिरो टॉलरन्स ज्याला म्हणतात अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आपल्याला कधीतरी या समाजामध्ये करता येईल की रस्त्यावरती पडलेला आम्हाला फिट आलेला माणूस दिसत नाही, हार्ट अटॅक आलेला माणूस दिसत नाही, ॲक्सिडेंट झालेला माणूस दिसत नाही, त्याला तातडीनं मदत दिली जाते. तसंच आमच्या समाजामध्ये भटकणारा मनोरुग्ण दिसणार नाही. या उद्दिष्टाकडं मला वाटतं आपल्याला जायला पाहिजे. मानसशास्त्र औषधोपचाराचं काम करू शकतं, पण हा प्रश्न त्या व्यक्ती आणि त्याच्या आरोग्यापुरता मर्यादित राहत नाही. मनाचे तीव्र आजार आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर ठसे उमटवतात. शेवटी ते सामाजिक प्रश्न बनून रस्त्यांवर आपल्याला खुणावत फिरतात. बेघर होऊन रस्त्यावर भटकणारा प्रत्येक मनोरुग्ण आपल्या व्यवस्थांची नाकामीच दर्शवतो. त्यांच्यापर्यंत योग्य उपचार पोचवणाऱ्या, प्रेमाने आपलंसं करून बरं करणाऱ्या सुविधा आपल्याकडे नाहीत. म्हणूनच ते अशा परिस्थितीत आहेत. स्वतःला शहाणे म्हणवून घेणारे आपण ह्या सत्याकडे पाठ फिरवत राहिलो तर तेही भ्रमात राहणं नाही का? घर हे कशाला म्हणाल तुम्ही? घर म्हणजे काय असतं? आपल्या घरातल्या सारखंच आहे की ते, घरातल्या सारखंच आहे.
पण तुम्हाला काय वाटतं घर कसं असावं एखादं तुमचं, म्हणजे स्वप्नातलं घर कसं असावं? स्वप्नातलं घर कसं असावं ते कोणी विचार करत असतं एवढा कोणी विचार करते ना. तो अभी क्या आगे करना है? काम करूँगी, शादी करूँगी और ज़िंदगी एक बार बनती, बार बार थोड़ी नहीं बनती. नहीं क्या, मेरे को सब कुछ अच्छा लगता है लेकिन मेरा दिमाग काम करेगा तब ना. और मेरा मन कर रहा है जहाँ पता लग रहा वहाँ जाने के लिए मन छटपटा रहा. जो घर जाएंगे, मैं बच्चा है मेरा, बच्चा संभालेंगे. अब मेरा उम्र निकल रहा, मेरे को हाथ बटाना नहीं है. कुछ मेहनत करूँ, कुछ पैसा करूँ, करके अपना बेटी को पढ़ाऊँ लिखाऊँ, फिर किस्मत में होगा शादी होगा. मोठ्या धैर्यानं आपलं आत्मभान आणि स्वाभिमान मिळवल्यावरही आपल्या लोकांचा, आपल्या घराचा पत्ता लागल्याशिवाय जीव काय भांड्यात पडत नाही. आज मात्र उन्नती निवासमध्ये लगबग चालू आहे. खूप महिने वाट पाहून नजमाच्या कुटुंबाचा पत्ता लागलाय. कोलकाताहून नजमाची आई तिला घ्यायला येणार आहे. तो मम्मी 2 दिवस रहेगी तो फिर काम पे जाएंगे ना. 2 दिवस आमची भाषा काय कळलं का मम्मीला तुझी? हिंदी बोलना, हिंदी समझे. परत येणार ना? देखेंगे भाई लोग आने देगा कि नहीं. आने मांग रही हूँ काम के लिए, काम मिल रहा. अब मैं इतना दूर छोड़ के मम्मी को रहेंगे भी प्रॉब्लम है. मम्मी को लक्ष्य, मम्मी जैसी लक्ष्य देने आ रही मेरे को, ऐसी मम्मी को मैं ही रखेंगे, मैं ही देखना चाह रही हूँ. दूर दूर तक पेड़ न पौधा, कहीं दिखे न छाया. दूर दूर तक पेड़ न पौधा, कहीं दिखे न छाया. घोंसला तू ही है अपना, जान ले नन्ही चिड़िया. हो धुतकारत है दुनिया सारी, भीतर भी है लड़ाई. आप ही अपना मीत बने तो दुनिया भी है मुस्काई. नौका डूबी दूर किनारा, अपने भय पर आए. खेल उछल तू लहरों पे, बस तिनका हाथ जो आए. बिखरे रिश्ते सामने आए, अतीत की अंधियारी से पिरो दिए जब एक तार में चमक उठे मोती जैसे. पिरो दिए जब एक तार में चमक उठे मोती जैसे.